हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 12 बघितलेला. आज आपण भाग 13 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण पाहिले की डॉक्टर प्रगती स्नेहलशी बोलत होती. तुझ्या आयुष्यात लग्नाआधीच्या लाईफमध्ये कोणी क्रश होता काय किंवा प्रेम होतं काय? आता बघूया स्नेहल कशी त्या प्रश्नांचं उत्तर देते. तर डॉक्टर प्रगती, प्रेम हे भावना तर प्रत्येकातच असते, ती तर त्या वयात आपोआप होते. पण प्रेम हे मूवीमधल्या हिरोवर असो किंवा आपल्या टीचरवर किंवा अजून कोणी, असं काही तुझ्या बाबतीत पण झालं असेल ना? होऊ शकतं की. मनातल्या मनात ठेवलं असेल, त्या व्यक्तीला सांगितलं नसेल, असं जरी असेल तरी मला सांग. त्यावर स्नेहलला एकदम प्रकाशची आठवण येते. त्यावेळेचे इमोशन आठवून तिला आताही लाजायला होतं. डॉक्टर प्रगती तिच्या चेहऱ्यावरचे भाव अचूक टिपत असतात आणि ते नोट सुद्धा करीत असतात. डॉक्टर प्रगती स्माईल करीत, काय मग स्नेहल, कोण आठवलं? जो चेहरा एकदम गुलाबी गुलाबी झाला. त्यावर स्नेहल एक होते, बघता क्षणी मला आवडले होते, कितीतरी दिवस ते माझ्या स्मृतीत होते. त्यावर डॉक्टर प्रगती न समजून, म्हणजे ते त्यानंतर कधी भेटले नाही का? त्यावर स्नेहलला कळत नाही याचं उत्तर काय द्यावं. ती गोंधळून जाते. पण आपला गोंधळ लपवीत, ते बहुतेक मुलाकडून आले होते, मला ते आवडले, पण त्यांनी मला बघितलं सुद्धा नव्हतं. त्यावर डॉक्टर प्रगती हसत, ओ, एकतर्फी प्रेम होतं तर? त्यावर स्नेहल खाली मान घालीत हळूच, हो. डॉक्टर प्रगती, ओके, म्हणजे त्या व्यतिरिक्त तुला दुसरं कुणी आवडलं नाही? त्यावर स्नेहल नकारार्थी मान हलवीत नाही. त्यावर डॉक्टर प्रगती, अच्छा, म्हणजे तुझं कॉलेज लाईफ एकदम सिम्पल होतं, त्यात वेगळं काही इंटरेस्टिंग असं घडलं नाही, बरोबर ना? स्नेहल, आता मला सांग, तुझं कॉलेज संपल्यानंतर तू काय केलं, म्हणजे जॉब वगैरे? त्यावर स्नेहल सिरियस होत नाही, त्यासाठी वेळच नाही मिळाला. त्यानंतर लगेच माझं लग्न झालं. त्यावर डॉक्टर प्रगती, अच्छा, लग्न तुझ्या मर्जीने झालं का? त्यावर स्नेहल हळू आवाजात, त्यावर डॉक्टर प्रगती, म्हणजे मुलगा तुला पसंत होता? त्यावर स्नेहल, हो. डॉक्टर प्रगती आता सिरियस होत, स्नेहल, मी तुला आता एक खूप पर्सनल प्रश्न विचारत आहे. त्यावर स्नेहल समजून जाते डॉक्टर काय विचारणार आहे. ती फक्त मान हलवून संमती देते. त्यावर डॉक्टर प्रगती, स्नेहल, तुझ्या आधी तुझ्या कुठल्या जवळच्या मैत्रिणीचं लग्न झालं होतं? स्नेहल या अनपेक्षित प्रश्नावर थोडी अचंबित होत, हो. त्यावर डॉक्टर प्रगती, हे बघ स्नेहल, बऱ्याच मैत्रिणी लग्न झाल्यानंतर आपल्या पर्सनल गोष्टी, पहिल्या रात्रीबद्दल किंवा स्वतःच्या हनीमूनबद्दल मैत्रिणींशी बोलतात, शेअर करतात. तसं तुझ्या बाबतीत झालं का? मैत्रिणींनी फिजिकल रिलेशनबद्दल सांगितलं होतं का? त्यावर स्नेहल खाली मान घालून, हो. त्यावर डॉक्टर प्रगती, म्हणजे तुला त्या सगळ्या गोष्टी आधी माहिती होत्या? त्यावर स्नेहल, हो. त्यावर डॉक्टर प्रगती, म्हणजे तू लग्न केलं तेव्हा तुला या सगळ्या गोष्टींची आयडिया होती? त्यावर स्नेहल, त्यावर डॉक्टर प्रगती, स्नेहल, आता मला सांग, तुझं लग्न होतं तेव्हा तुझ्या मनात काय सुरू होतं? जशी प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपल्या भावी जोडीदाराबद्दल, त्याच्यासोबत प्रेमाचे स्वप्न बघत असते, तसे तूही बघत होती का? आता स्नेहल थोडी अस्वस्थ होते, पण स्वतःला कंट्रोल करीत, हो, मी पण तसे स्वप्न बघत होती. त्यावर डॉक्टर प्रगती, मग तुझे ते स्वप्न खरे झाले का? स्नेहल आता जास्त अस्वस्थ होते. ती आपले तळहात अस्वस्थपणे चोळू लागते. डॉक्टर प्रगतीचे तिच्या सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष होते. स्नेहल अस्वस्थपणे जोरात नकारार्थी मान हलवते. त्यावर डॉक्टर प्रगती बघत असते की इथे काहीतरी काळंभोरं आहे. स्नेहलची मॅरिड लाईफ, खास करून त्याचे पर्सनल रिलेशन चांगले नव्हते. पण एक्झॅक्ट त्यांच्यात असं काय घडलं होतं की स्नेहल एवढी अस्वस्थ झाली? म्हणून डॉक्टर प्रगती पुन्हा एक प्रश्न टाकते, सॉरी टू से स्नेहल, खूप पर्सनल प्रश्न आहे, पण मला त्याचं उत्तर हवं आहे. तुझी तुझ्या नवऱ्यासोबतची पहिली रात्र कशी होती? आता मात्र स्नेहल त्या जुन्या आठवणीत जाते आणि पुन्हा अस्वस्थ होते. जसं जसं तिला गोष्टी आठवत जातात, तिच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू गडद होत जातात. आता ती अस्वस्थपणे जोरात हात चोळू लागते. तिच्या श्वासाची गती वाढत जाते. आता ती जोरात धापा टाकू लागते.
पुन्हा अस्वस्थपणे ती बेभान होत इकडे तिकडे बघू लागते आणि आता टेबलवर ती जोरात हात आपटून ओरडायचा प्रयत्न करते, पण तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नाही. डॉक्टर प्रगती बारकाईने तिला बघत असतात. स्नेहलला बघून असं वाटत होतं जणू काही कुणीतरी तिचे हात पाय बांधून तिच्यावर बलात्कार करीत आहे आणि ती जीवाच्या आकांताने सुटायचा प्रयत्न करीत आहे, ओरडायचा प्रयत्न करीत आहे, पण तिच्या तोंडून ना शब्द बाहेर पडत आहे ना ती सुटू शकत आहे. तिची अवस्था जास्त बिकट होण्याआधी डॉक्टर प्रगती उठून तिच्या जवळ जात जोरात, स्नेहल, काम डाऊन, रिलॅक्स हो, तू माझ्या ऑफिसमध्ये आहे. तशी घामाने ओलीचिंब झालेली स्नेहल भानावर येत इकडे तिकडे बघते. स्वतःच्या श्वासावर कंट्रोल करीत ती समोर बघते तर समोर तिला डॉक्टर प्रगती पाण्याचा ग्लास घेऊन दिसते. ती मुकाट्याने तो ग्लास घेते आणि गटागटा पाणी पिते. डॉक्टर प्रगती तिच्या चेअरच्या मागे उभी होत अलगद तिचे डोके पकडून चेअरवर मागे टेकवते. आपले हळू आणि शांत मधुर स्वरात, स्नेहल, रिलॅक्स हो, आता हळूहळू डोळे बंद कर आणि माइंड शांत कर. आतापर्यंत जे तुला आठवलं ते सगळं विसरायचा प्रयत्न कर. टेबलवर ठेवलेल्या स्पीकरवर त्या एक म्युझिक लावतात. शांत आणि धीरगंभीर म्युझिकने स्नेहल हळूहळू रिलॅक्स होऊ लागते आणि तिला झोप लागते. जवळपास 20 मिनिटांनी स्नेहल शांत होत डोळे उघडते. डॉक्टर प्रगती तिला बघून स्माईल करीत आणि जणू काही घडलंच नाही असं भासवत, स्नेहल तू चहा घेणार? त्यावर स्नेहल पण शांतपणे चालेल. त्यावर डॉक्टर प्रगती लगेच फोन करून 2 स्पेशल चहा मागवते. काहीच वेळात एक मुलगा 2 चहा घेऊन येतो. डॉक्टर चहा पिता पिता, स्नेहल तुझ्या मुलीचे नाव काय आहे? त्यावर स्नेहलच्या चेहऱ्यावर लगेच एक लंबी स्माईल पसरते. ती हसत, तिचं नाव पिऊ आहे. चिमणीसारखी नाजूक आहे ती, माझी मुलगी. त्यावर डॉक्टर प्रगती हसत, पिऊ हे कसं नाव आहे? पेट नेम असेल, घरी हाक मारायचं. आणि तिचं ओरिजिनल नाव काय आहे? त्यावर स्नेहल विचार करीत स्वतःशीच बोलत, बरोबर, पिऊ तर पेट नेम असेल, तिचं ओरिजिनल नाव तर मला माहितीच नाही. प्रकाशनी मला कधी सांगितलंच नाही. त्यावर डॉक्टर प्रगती तिला एकटीच बडबड करताना बघून, काय झालं स्नेहल, एकटीच काय बोलत आहे? त्यावर स्नेहल तक्रार करीत, बघा ना, प्रकाशनी मला पिऊचं नावच नाही सांगितलं. आता तिचं शाळेत नाव टाकताना पिऊ थोडीच सांगणार. त्यावर डॉक्टर प्रगती तिला हसत, बरं बरं, तू एवढं टेन्शन नको घेऊ, आजच घरी गेली की तिचं नाव विचारून घे. बरं चल, मी तुला बाहेरपर्यंत सोडते. त्यावर स्नेहलला थोडं आश्चर्य वाटतं मनात. झालं पण, मला तर वाटलं या मला काही समजावतील, पण मला आयुष्याबद्दलचे प्रश्न विचारले आणि झालं. पुन्हा तर नाही बोलवणार ना? आणि डॉक्टर प्रगती स्नेहल सोबत बाहेर येते. प्रकाश बाहेरच बसून असतो. त्याला बघून हसून त्याला अभिवादन करीत, मिस्टर प्रकाश. तेव्हा प्रकाश लगेच त्यांच्या समोर येत, तुम्हीच डॉक्टर प्रगती ना? डॉक्टर प्रगती मानेनच होकार देतात आणि स्नेहलकडे बघून, स्नेहल रिसेप्शनवर जा, रिसेप्शनिस्ट तुला एक फॉर्म देईल, तो भरून दे. स्नेहल कन्फ्यूज होत त्यांना बघते तशी डॉक्टर प्रगती तिच्या डोळ्यातले भाव समजून, इट्स जस्ट अ फीडबॅक फॉर्म. स्नेहल लगेच रिसेप्शनवर जाते. प्रकाश समजून जातो डॉक्टर प्रगतीला त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून स्नेहलला तिकडे पाठवलं. तो त्यांच्या समोर त्यांच्या बोलण्याची वाट बघत उभा असतो. स्नेहल जशी त्यांच्या थोडी दूर जाते, डॉक्टर प्रगती सिरियस होत, मिस्टर प्रकाश, मला तुमच्याशी स्नेहलबद्दल खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण आज नाही. तुम्ही जमत असल्यास उद्या येऊ शकता का? त्यावर प्रकाश, ऑफकोर्स मॅम, तुम्ही सांगा किती वाजता येऊ? त्यावर डॉक्टर प्रगती थोडा विचार करीत, तुम्ही रात्री 8 वाजता या. आय थिंक इट्स सुटेबल टाईम फॉर यू ऑल्सो, राईट? त्यावर प्रकाश, येस मॅम, नो प्रॉब्लेम. त्यावर प्रगती, ठीक आहे, तर उद्या भेटू. मग तेवढ्यात स्नेहल तिथे येते. तिला बघून डॉक्टर प्रगती, स्नेहल चल बाय, टेक केअर स्नेहल, तिला हसून प्रतिसाद देते आणि दोघेही निघतात, घरी येतात. स्नेहल रूममध्ये जाऊन कपडे चेंज करते आणि बाहेर येते तक्रार करीत, प्रकाशजी, तुम्ही मला पिऊचं नावच नाही सांगितलं. पिऊचं ओरिजिनल नाव काय आहे? त्यावर प्रकाश अचानक स्नेहलला असं बघून आश्चर्याने, अगं पण काय झालंय? त्यावर स्नेहल, मी आई असून मला पिऊचं नाव माहिती नाही. त्यावर प्रकाश तिला शांत करतो आणि सांगतो, पण मला सांग, तुला अचानक पिऊचं नाव का आठवलं? त्यावर स्नेहल, प्रकाशजी, तिचं शाळेत नाव टाकावं लागेल तेव्हा मी काय सांगेल मॅडमना? त्यावर प्रकाश समजल्यासारखं मान हलवत, अच्छा असं आहे, पिऊचं नाव आहे पियुषा आहे, पियुषा प्रकाश धुरी.
त्यावर स्नेहल पियुषा, वाव किती छान नाव आहे, पण सगळे तिला पियू का म्हणतात, पियुषा का नाही म्हणत. त्यावर प्राजक्ताताई तिथे येत, अगं एवढं मोठं नाव कसं घ्यायचं, तरी मी याला म्हटलं होतं छान छोटंसं नाव ठेव, पण नाही, याला तर हेच नाव ठेवायचं होतं, म्हणून मीच त्याला पियू म्हणू लागले. प्राजक्ताताई समोर स्नेहल शांत बसते. प्राजक्ताताई स्नेहलला, आता जा आणि पियूला घेऊन ये, किती वेळची शेजारी खेळत आहे. खेळत असले की घरदार विसरून जाते ही कार्टी. तशी स्नेहल पिऊला आणायला बाहेर पडते. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या प्रकाश विचार करतो, काय झालं असेल. डॉक्टर प्रगतीने मला एकट्याला बोलवलंय. स्नेहलशी त्या काय बोलल्या. स्नेहल तर एकदम नॉर्मल वाटली, म्हणजे त्यांनी तिला लाईटली विचारलं असणार आणि स्नेहलने सहजपणे जे असेल ते सांगितलं असणार. पण काय असेल, मेडिकल इश्यू असेल की अजून काही. हे भगवान, वेळ पण आज लवकर जात नाही आहे. कधी 8 वाजेल आणि कधी त्यांना भेटतो असं झालंय. आशा आहे काहीतरी चांगलं सांगतील, माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देतील. एकदाचे 7:30 वाजतात. प्रकाश निघतो आणि डॉक्टर प्रगतीच्या क्लिनिकमध्ये येतो. डॉक्टर प्रगती, मिस्टर प्रकाश प्लीज सीट. त्यावर प्रकाश उतावळीपणे, डॉक्टर तुम्ही स्नेहलबद्दल बोलणार होत्या. त्यावर डॉक्टर प्रगती सिरियस होत, हो हो, मी त्यासाठीच बोलवलंय तुम्हाला. थोडा पॉज घेत डॉक्टर प्रगती, मिस्टर प्रकाश, स्नेहलचा प्रॉब्लेम जेवढा वाटतो त्यापेक्षा खूपच क्रिटिकल आहे आणि सिरियस आहे. प्रकाशला एकदाच टेन्शन येते. तो अस्वस्थपणे, म्हणजे डॉक्टर. त्यावर डॉक्टर प्रगती, मिस्टर प्रकाश, मी आता जे काही सांगेल ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि त्यानंतर त्यावर रिॲक्ट करा. प्रकाशला कळत नाही डॉक्टर काय सांगणार आहे. तो थोडा टेन्शनमध्ये तर थोडा कन्फ्यूजमध्ये बसून एकसारखा डॉक्टरकडे बघतो. डॉक्टर प्रगती, मिस्टर प्रकाश, काल मी स्नेहलशी बोलले. तिच्या बालपणापासून तर आत्तापर्यंत सगळं विचारलं. स्नेहलचं आयुष्य खूप सिंपल आणि सरळ होतं, पण तिचं लग्न झालं, आय मीन पहिलं लग्न, आणि तिच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडलं. नेमकं मलाही माहिती नाही, पण मला वाटतं तिचा नवरा तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करीत होता आणि कदाचित तिचे डिवोर्स घ्यायचं कारण तेच आहे. स्नेहलवर त्या गोष्टीचा एवढा मोठा इम्पॅक्ट पडला आहे की आजही ती गोष्ट आठवली की ती अस्वस्थ होते आणि एवढी बिथरते की तिला सांभाळणे मुश्किल होऊन जाईल. त्यावर प्रकाश मध्येच, डॉक्टर तुम्ही काय बोलत आहात. त्या दिवशी स्नेहल नॉर्मल होती, घरी गेल्यावरही ती तशीच नॉर्मल होती, आणि हे तुम्ही काय सांगत आहात. त्यावर डॉक्टर प्रगती, बरोबर आहे, कारण त्या दिवशी तिला शांत करण्यासाठी आणि झालेलं विसरण्यासाठी मी तिला पाण्यात मेडिसिन टाकून दिली होती, म्हणून ती नॉर्मल होती. जेव्हा तिची मानसिक अवस्था बिकट झाली होती तेव्हा जर तुम्ही तिला बघितलं असतं तर तुम्हालाही बघून शॉक बसला असता. प्रकाश हे सगळं ऐकून त्याचा विश्वास बसत नव्हता. डॉक्टर, मला खरंच या गोष्टीवर विश्वास नाही बसत आहे. त्यावर डॉक्टर प्रगती, मिस्टर प्रकाश, तुम्हाला विश्वास करावा लागेल. स्नेहलच्या प्रॉब्लेमवर मेडिसिन नाही तर तिला या फोबियामधून बाहेर काढावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तिच्यासोबत नेमकं काय झालं हे माहिती करून घ्यावं लागेल, आणि तेही स्नेहलकडून नाही तर बाहेरून, कारण स्नेहलला त्या गोष्टी आठवल्या की ती बिथरते आणि तिला शांत करणे विदाऊट मेडिसिन अशक्य आहे, आणि सारखं सारखं त्या मेडिसिन देणं हे हेल्थसाठी घातक आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. प्रकाश समोर ठेवलेल्या ग्लासमधलं पाणी पितो आणि स्वतःला शांत करीत, तुम्हीच सांगा डॉक्टर, मी आता काय करायला पाहिजे. त्यावर डॉक्टर प्रगती, हे बघा मिस्टर प्रकाश, काल मी जे काही बघितलं त्यावरून मी जवळपास स्नेहलसोबत काय घडलं असेल याचा अंदाज वर्तवला, पण तिच्यासोबत नेमकं काय झालं आणि कुणी केलं ही नेमकी माहिती तुम्हाला मिळवावी लागेल. त्यावर प्रकाश, पण ती मी कशी मिळवू, कुठून मिळेल ती माहिती मला. त्यावर डॉक्टर प्रगती, मिस्टर प्रकाश, सोपं आहे, तिच्या आई वडिलांकडून. स्नेहलने डिवोर्स घेतला त्याचं कारण तर त्यांनाच माहिती असेल, तेच तुम्हाला माहिती देऊ शकेल. त्यावर प्रकाश जड मनाने आणि थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत तिथून बाहेर पडतो. कारमध्ये येऊन बसतो, पण त्याला कळत नाही कुठे जावे. मनात खूप काही असतं जे बाहेर काढणं जरुरीचं होतं, आणि त्या अवस्थेत त्याला स्नेहल समोर जाणं जमणार नव्हते. त्याला लगेच गणेशची आठवण होते आणि तो गाडी गणेशच्या घराकडे वळवतो. प्रीती प्रकाशला बघताच, दादा असा अचानक एकटाच आला, स्नेहलला का नाही घेऊन आला.
पण प्रकाश तिला उत्तर देण्याचे टाळत गणेश आला का ऑफिसमधून. त्यावर गणेश बाहेर येत, क्या बोलते हो साले साहब, आज हमारी याद कैसे आई. त्यावर प्रकाश सिरियस होत, गणेश मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण इथे सगळ्यांसमोर नाही. गणेश बघतो प्रकाश खूप टेन्शनमध्ये आहे. तो त्याला बाहेर अंगणात घेऊन जातो, पण तेवढ्यात प्रीती आवाज देते, अहो कुठे चालले, मी ताट वाढले, आधी जेवण करून घ्या. त्यावर प्रकाश मागे वळून बघत, प्रीती मी जेवणार नाही, मला भूक नाही. प्रीतीला कळत नाही प्रकाश असा का म्हणत आहे, पण गणेश तिला डोळ्यांनी खुणावतो आणि इशाऱ्यातच सांगतो की थोडा वेळ थांब, मी प्रकाशला जेवायला लावतो. तशी प्रीती पण आत निघून जाते. गणेश बाहेरच्या सिमेंट चेअरवर बसत, हा प्रकाश आता बोल, काय झालं. इतक्या वेळचे रोखून धरलेले अश्रू अचानक प्रकाशच्या डोळ्यातून बळाबळा व्हायला लागतात आणि प्रकाश आउट ऑफ कंट्रोल होतो. गणेशच्या गळ्यात पडून रडायला लागतो. गणेशला कळत नाही की प्रकाशला काय झालं. तोही थोडा घाबरतो, कुणाला काही झालं तर नाही. शेवटी तो धास्तावून प्रकाशला हलवत, प्रकाश प्रकाश काय झालं, तू असं का रडत आहेस. पण प्रकाश शांत व्हायचं नाव घेत नव्हता. गणेश त्याला धीर देत थोडा शांत होऊ देतो. काही वेळाने प्रकाश शांत होतो आणि डॉक्टर प्रगतीने त्याला जे जे काही सांगितलं ते तो तसं गणेशला सांगतो. आणि पुन्हा हळवा होत, गणेश असं कसं कोणी वागू शकतो रे, तू बघितलं ना स्नेहल किती नाजूक आहे, तिच्याशी असं वागायची हिंमतच कशी झाली कुणाची. त्यावर गणेश त्याला शांत करीत, हे बघ प्रकाश, याबद्दल पूर्ण माहिती काढल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही. आपल्याला आधी त्याबद्दल माहिती काढावी लागेल. तू उद्या स्नेहलच्या वडिलांना फोन कर आणि त्यांना विचार, म्हणजे डायरेक्ट नाही पण तुझ्या पद्धतीने त्यांच्याकडून माहिती काढ, मग बघू. आणि तू असं हारून जाऊ नको, हिमतीने काम घे, असा रडत बसशील तर कसं होईल. पण प्रकाश रडवेला होत, मला राहून राहून हाच विचार येत आहे की स्नेहलने कसं सहन केलं असेल. त्यावर गणेश तू शांत हो, आता चल काहीतरी खाऊन घे आणि आज इथेच थांब, मी घरी फोन करून सांगतो तू इकडे थांबत आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी प्रकाश लंच टाईममध्ये स्नेहलच्या वडिलांना फोन करतो आणि स्नेहलच्या डिवोर्सचं कारण विचारतो. तर स्नेहलचे वडील सांगतात की स्नेहलला तिथे मारझोड होत होती आणि स्नेहल लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा घरी आली तेव्हापासून ती तिथे जायला तयार नव्हती, पण आम्हीच तिला समजावून घरी पाठवलं. ते लोक खूप श्रीमंत असल्याने आमचा मानपान करीत नव्हते, घरी गेलं तर नीट बोलत नव्हते. तिथे गेल्यावर असं वाटायचं जणू आपण कुठल्या मालकाच्या घरी नोकर आला आहे, अशी आम्हाला वागणूक मिळायची. त्यामुळे आम्ही स्नेहलकडे जाण्याचे टाळायचो. पण स्नेहल सारखी मागे लागली होती की तिला तिथे नाही राहायचे. कारण विचारलं तर ती सांगत पण नव्हती. एकदा तिच्या पाठीवर चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा दिसल्या आणि तेव्हा आम्ही ठरवलं की स्नेहलला नाही पाठवायचं आणि आम्ही सरळ केस टाकून डिवोर्स घेतला. हे सगळं ऐकून प्रकाशला कळत नाही की नेमकं खरं कारण काय आहे. हे तर काहीतरी वेगळंच सांगत आहे. तो लगेच गणेश सोबत बोलतो आणि त्याचं आणि स्नेहलच्या वडिलांचं जे काही बोलणं झालं ते सांगतो. त्यावर गणेश सुद्धा गोंधळतो, असं कसं होईल. डॉक्टरांनी जे सांगितलं स्नेहलच्या वडिलांनी ते काहीच नाही सांगितलं, कसं शक्य आहे. दोन्ही गोष्टीत किती डिफरन्स आहे. डॉक्टरांनी जे सांगितलं त्यावरून तर डिवोर्स लगेच मिळाला असता, पण त्याला मध्येच अडवत प्रकाश, डिवोर्स तर लगेच मिळाला होता स्नेहलला, तिला जास्त काही त्रास नाही पडला. त्यांचा म्युच्युअल डिवोर्स होताना एकदा स्नेहल बोलता बोलता बोलून गेली होती. त्यावर गणेश विचार करीत, मला काहीतरी घोळ वाटतोय. स्नेहल सोबत तिथे एवढं भयंकर प्रकार घडला होता तरी त्याबद्दल तिच्या वडिलांनी एक अक्षर सुद्धा सांगितले नाही आणि ते फक्त श्रीमंत त्यांचा मानपान नव्हते करीत. स्नेहलला तिथे राहायचं नव्हतं म्हणून डिवोर्स घेतला आणि तो लगेच सुद्धा मिळाला. अरे डिवोर्ससाठी काही खास मोठं कारण पाहिजे ना, एकदा मारझोड झाली म्हणून डिवोर्स नाही मिळत. त्यावर प्रकाश समजावत, अरे बाबा त्यांचा म्युच्युअल डिवोर्स होता म्हणून लवकर झाला. त्यावर गणेश विचार करीत, अरे पण त्यांनी सांगितले की केस यांनी टाकली आधी. त्यावर प्रकाश, कुणीही टाको, त्यांनाही नसेल ठेवायचं हिला म्हणून तेही लगेच तयार झाले असणार. त्यावर गणेश थोडा विचार करीत, प्रकाश आपण एकदा त्यांच्या वकिलाला भेटलं तर, मला खूप स्ट्रॉंगली फील होत आहे की कुठेतरी पाणी मुरतंय. त्यावर प्रकाश थोडा विचार करीत, हरकत नाही, एकदा भेटायला काय प्रॉब्लेम आहे. त्यावर गणेश, आपण या संडेलाच भेटू, तोपर्यंत तू वकील कोण आहे ते माहिती कर.
त्यावर प्रकाश, माहिती आहे रे मला, आपल्या नागपूरचीच आहे, ॲडव्होकेट भक्ती नाईक. त्यावर गणेश खुश होत, ग्रेट, तू त्यांच्याशी बोलून वेळ ठरवून घे भेटायची, आणि हो, स्नेहलला कळू देऊ नको. त्यावर प्रकाश, ठीक आहे, मग फोन करून सांगतो तुला. संडेच्या दिवशी दुपारी प्रकाश आणि गणेश दोघेही ॲडव्होकेट भक्ती नाईक यांच्या ऑफिस बाहेर त्यांची वाट बघत होते. दुपारी 1चा टाइम देऊनही 2 वाजता आले तरी ते यायच्या होत्या. तेवढ्यात एक कार येऊन उभी होते आणि त्यातून अर्ध्या वयाची महिला उतरते. कडक इस्त्रीची साडी घातलेली ती महिला सरळ आत येऊन बसते आणि ऑफिसमध्ये लावलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोला अगरबत्ती लावून 2 मिनिट डोळे मिटून उभी राहते. त्यानंतर ती आपल्या चेअरवर येऊन बसते आणि आपल्या पिऊनला प्रकाश आणि गणेशला आत पाठवायला सांगते. प्रकाश आणि गणेश आत येऊन बसतात. त्यांना बघत भक्ती नाईक, सॉरी फॉर लेट, माझ्या पर्सनल कामामुळे मला लेट झालं. ओके, ते जाऊ द्या, तुमची केस काय आहे? पण त्या अगोदर मी तुम्हाला माझ्या फीसबद्दल सांगते. मी फीसची अर्धी रक्कम ॲडव्हान्स घेते. हां, तुम्हाला पटत असल्यास तुमची केस मी घेईन, अदरवाईज तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. त्यावर गणेश त्यांना थांबवत, मॅम, आमची कुठली केस नाही आहे. खरं तर आम्ही तुमच्याकडून थोडी माहिती घ्यायला आलो आहोत. त्यावर भक्ती पाटील आश्चर्याने, माहिती आणि माझ्याकडून? त्यावर गणेश, मॅम, जवळपास 1-1.5 वर्षा अगोदर तुम्ही स्नेहल मानेची डिवोर्स केस घेतली होती आणि तो डिवोर्स तुम्ही खूप लवकर करून दिला होता. त्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे होती. त्यावर भक्ती नाईक थोडी रागानेच, हे बघा, मी कोणाच्याही केसची तुम्हाला माहिती देऊ शकत नाही आणि स्नेहल मानेची तर मुळीच नाही. त्यावर गणेश आणि प्रकाश रिक्वेस्ट करीत, मॅम प्लीज, खरंच आम्हाला त्या इन्फॉर्मेशनची खूप गरज आहे. त्यावर भक्ती नाईक थोडी चिडक्या स्वरात, हे बघा, मी एकदा सांगितलं ना की मी अशी कुठलीही माहिती देऊ शकत नाही तर नाही, तुम्ही निघू शकता. प्रकाश आणि गणेश खूप विनवण्या करतात पण भक्ती नाईक काही ऐकायला तयार नसतात. शेवटी नाईलाजाने प्रकाश, मॅम, ती माहिती आमच्यासाठी नाही तर स्नेहलच्या हेल्थसाठी आवश्यक आहे. त्यावर पुन्हा एकदा आश्चर्याने भक्ती नाईक, स्नेहलच्या? तुमचा आणि स्नेहलचा संबंध काय? त्यावर प्रकाश, मॅम, स्नेहल माझी पत्नी आहे. हे ऐकताच झटका बसल्यासारखी भक्ती नाईक, स्नेहलने लग्न केलं कसं शक्य आहे हे? तेव्हा प्रकाश त्यांना थोडक्यात सगळं सांगतो आणि डॉक्टर प्रगतीशी झालेली भेट आणि तिने सांगितलेली गोष्ट सगळंच सांगतो. त्यावर भक्ती पाटील सिरियस होत विचारात पडते. थोडा वेळ शांततेत गेल्यावर भक्ती पाटील शांत होत चेअरवरून उठते आणि आपल्या चेअरच्या मागे असलेल्या खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत, मला वाटलं नव्हतं स्नेहल लग्न करेल. तसंच होतं. तिच्या जागेवर कुठलीही मुलगी असती तर तिनेही तसंच केलं असतं. माझ्या आयुष्यातली पहिली केस होती अशी. अजूनपर्यंत अशी हॉरेबल केस मी बघितली नाही. समाजात अशा गोष्टी घडत असतात पण बाहेर एखादीच येते कारण ती लग्नाच्या विरोधात होती. बिचारी, तिच्यासोबत घडलंही तसंच. प्रकाश आणि गणेश तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते आणि भक्ती नाईक एक लांब श्वास घेत पुन्हा आपल्या चेअरवर येऊन बसतात आणि प्रकाशकडे बघत स्माईल करीत, पण मी खरंच खूप खुश आहे की स्नेहलला तुमच्यासारखा पार्टनर मिळाला जो तिची एवढी काळजी करतो, तिला समजून घेतो आणि मुख्य म्हणजे तिच्यावर कुठल्या गोष्टीची बळजबरी करीत नाही. इकडे प्रकाश स्नेहलसोबत काय घडलं हे ऐकण्यासाठी आतुर होता पण तरीही तो नाईलाजाने त्यांनी केलेल्या प्रशंसेवर स्माईल करतो. भक्ती नाईक प्रकाशकडे बघत सांगायला सुरुवात करतात पण त्यांना सांगायला सुद्धा खूप ऑकवर्ड होत होतं. मिस्टर प्रकाश, स्नेहलचा पहिला नवरा हा नॉर्मल व्यक्ती नसून एक विक्षिप्त सायको जानवर होता. तो स्नेहलवर रोज रात्री अमानुष अत्याचार करायचा. हे ऐकताच प्रकाशच्या मुठी आवळतात. तो रोज रात्री तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा. कधी तो तिच्या नाजूक अंगावर सिगरेटचे चटके द्यायचा तर कधी मेणबत्तीचे चटके द्यायचा. कधी तर तो टॅबलेट खाऊन, तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे. स्नेहल खूप स्वप्न घेऊन त्या घरात गेली होती. हिंदी रोमॅन्टिक फिल्ममधल्या हिरोसारखा तिचा नवरा असेल आणि हिरो हिरोईनसारखं त्यांचं प्रेम असेल अशा भोळ्या आशेवर ती होती आणि पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्याने तिचे सगळे स्वप्न चिरडून टाकले. मी जे सांगितलं ते तर खूप कमी आहे. स्नेहलने 6 महिने यापेक्षा कितीतरी जास्त भयानक आणि विकृत भोगलंय.
तो व्यक्ती माणूस नसून राक्षस होता, एक विक्षिप्त अघोरी वृत्तीचा राक्षस. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची आग दिसत होती आणि प्रकाशचा राग डोळ्यातून वाहू बघत होता, पण तो त्याने रोखून धरला होता. तिने त्या गोष्टी कुणाला सांगितल्या नाही. मलाही नसत्या सांगितल्या, पण एकदा मारझोड केली त्यासाठी डिवोर्स मिळणार नव्हता आणि मीच तिला समजावलं की एकदा रागाच्या भरात मारलं असेल, त्यासाठी एवढं मोठं पाऊल टाकणे ठीक नाही. तिला जाणवलं की डिवोर्स घ्यायचा आहे तर खऱ्या गोष्टी सांगाव्याच लागतील. तेव्हा कुठे तिने तोंड उघडलं आणि जेव्हा मी ऐकलं तेव्हा तर मी सुन्नच पडले. विश्वासच बसत नव्हता एखादा नवरा असाही असू शकतो. त्यावर गणेश थोडा कन्फ्यूज होत, एक मिनिट मॅम, तुम्ही म्हणता स्नेहलने या गोष्टी कुणालाच नाही सांगितल्या. तिच्या आई वडिलांना सुद्धा कदाचित माहिती नसेल, पण मग ती कोर्टात कशी बोलली? कोर्टात तर सांगावंच लागलं असेल ना? त्यावर भक्ती नाईक, नाही, तिची कंडिशन बघता मी तिला कोर्टात बोलूच दिलं नाही. तिचा नवरा एक श्रीमंत आहे, त्यांचं घराणं नावाजलेलं आहे. मी त्याचाच फायदा घेतला, त्याला सरळ सरळ ब्लॅकमेल केलं. त्यावर प्रकाश, ब्लॅकमेल ते कसं काय? त्यावर भक्ती नाईक, जास्त काही नाही, त्याला म्हटलं सरळ म्युच्युअल डिवोर्स दे, नाहीतर अशी केस बनवेन की त्याची समाजात थू होईल आणि त्याच्यावर अमानुष बलात्काराची कलम लागेल. ते वेगळंच. त्याची आई हे ऐकताच घाबरली आणि तिनेच त्याला पेपरवर सह्या करायला भाग पाडलं. सगळं ऐकून प्रकाश आणि गणेश शांत होतात. आयडिया तर होती की स्नेहल सोबत काही अनुचित घडलं आहे, पण ते एवढं भयानक असेल याची त्यांनी कल्पनाही नव्हती केली. गणेश प्रकाशकडे बघतो. प्रकाश शून्यातून नजर लावून बसलेला असतो. गणेश त्याला खांद्याने हलका झटका मारीत, प्रकाश निघायचं. त्यावर प्रकाश आपली तंद्री भंग करीत, हो चल निघूया. आणि प्रकाश भक्ती नाईककडे बघत हात जोडून, मॅम, तुमचे खूप मोठे उपकार झाले माझ्यावर, आमची मदत केल्याबद्दल धन्यवाद. त्यावर भक्ती नाईक, स्नेहलचं जीवन सुधारत असेल तर मी केव्हाही तिची मदत करायला तयार आहे. आणि हो मिस्टर प्रकाश, स्नेहलला कुठल्या डॉक्टर किंवा काउन्सिलरची गरज नाही. तुम्ही प्रेमाने तिची भीती काढू शकता. फक्त तुम्हीच तिचा फोबिया दूर करू शकता. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.